आता ट्रम्प यांचं एक नवं विधान समोर आलेलं आहे। बुधवारपर्यंत करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्ब पडणार, असं सुद्धा ट्रम्प यांनी पुन्हा एकदा म्हटलंय। डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला थेट युद्धाचीच धमकी दिलेली आहे। अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये 2 आठवड्यांसाठी युद्धविराम झालाय। मात्र आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या युद्धविरामाची मुदत संपण्याअगोदरच इराणला पुन्हा एकदा इशारा दिलाय। येत्या बुधवारपर्यंत करार केला नाही तर युद्धबंदी संपुष्टात येऊ शकते, अशी धमकी ट्रम्प यांनी इराणला दिली आहे। त्यामुळे आखाती देशांमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा लष्करी कारवाया सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। तर फ्रेमवर्क ठरल्याशिवाय अमेरिकेसोबत पुढील कोणतीही चर्चा नाही, इराणच्या उपराष्ट्र मंत्र्यांची कठोर भूमिका पाहायला मिळाली आहे। अमेरिकेसोबत पुढील कोणत्याही चर्चेसाठी आधी ठोस फ्रेमवर्क ठरणं आवश्यक असल्याचं इराणच्या उपपरराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केलंय। सध्याच्या परिस्थितीमध्ये थेट नवीन चर्चेची तारीख ठरवली जाणार नाही, असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। तर अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धामुळे औषधी घटकांचा पुरवठा विस्कळीत झालाय। त्यामुळे जीवरक्षक आणि नेहमीच्या वापरामधील औषधांच्या किमती जवळपास 30 ते 96% वाढण्याची शक्यता, विशेषतः कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब यासह डोकेदुखी, अंगदुखी, दातदुखी आणि मासिक पाळीमधील वेदना कमी करण्यासाठी आवश्यक असलेल्या पॅरासिटामॉलच्या किमतींमध्ये सुद्धा वाढ होणार असल्याची माहिती समोर आली आहे। तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह जगाला रशियाकडून कच्चं तेल खरेदी सुरू ठेवण्यास 16 मे पर्यंत हिरवा कंदील दिलाय। मार्च महिन्यामध्ये भारतानं आपल्या एकूण कच्च्या तेलाच्या आयातीपैकी सुमारे 45% तेल रशियाकडून घेतलेलं होतं। भारतानं मार्चमध्ये दररोज सुमारे 2.2 दशलक्ष बॅरल रशियन कच्चं तेल खरेदी केलंय। मागील काही महिन्यांच्या तुलनेमध्ये ही खरेदी लक्षणीयरित्या अधिक होती। या मोठ्या आयातीमुळे इंधन टंचाई टाळण्यामध्ये यश आलं। रशियन तेलाच्या ऑन वॉटर खरेदीसाठी दिलेली परवानगी 19 एप्रिलपर्यंत होती, मात्र आता ती 16 मे पर्यंत वाढवली गेली आहे।